सुरुवात केली आहे फराळाला छान अशा गौरयांची। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये। वातावरण केवढं छान झाले ना। आणि मुली म्हणल्या आधी की आम्ही पीठ भिजवून ठेवतोय जो गुलाबजामचं पाकिट आणलं होतं, म्हणजे पीठ आयतच आणलेलं आहे। खवा वगैरे आता एवढा वेळ नाहीये, गणेशला खूप आवडतात। मग तन्वीने काय केलं, म्हणली आधी छान असं पीठ मळून ठेवते, म्हणजे पीठ भिजलं की मग पहिल्यांदा आधी हे करून घेऊयात, छान असे गुलाबजाम तळून घेऊयात। तिने काय केलं, दुधामध्ये मस्त असं पीठ भिजवून बाजूला ठेवून देणार आहे भिजण्यासाठी। म्हणलं एक एक फराळाचं उरकून घ्यावं। आधी म्हणलं कसं आहे, शेवेचे लाडू बनवायचे, त्याचा पाक कसं आहे, त्याला एक दोघ जण लागतात। एक जण शेव तळायला, अजून हे करायला भरून द्यायचं ह्याच्यामध्ये सोऱ्यामध्ये, आणि गरम गरम शेव त्याची काय करावी लागते, चुरा करावी लागते। मग आता मुली आल्यात, मुलींचं चालू आहे, मला ही बाकीची दुसरी कामं असतात, शेळ्यांना वैरण आणायची, बाकीची म्हणजे भरपूर कामं, गावाला कामाला काही कमी नाहीये। मग त्याच्यामुळे मुली म्हणल्या आम्ही करतो, पप्पांना मदत करतो। आमच्या ह्यांना खूप छान असं म्हणजे शेव तळायला किंवा पाक बनवायला येतो, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन मला येत नाही ह्या बाकीच्या गोष्टींचं। मग म्हणलं आधी हे जे अवघड पदार्थ आहेत ते करून घ्यावेत, आणि मग बाकीचे सोपे करंजी शंकरपाळी एक दिवशी बनवावी। पण आधी मुलांना खायचे आहेत गुलाबजाम। मग तन्वीने असे छान मस्त तुपाचा हात लावलेला आहे आणि पीठ मळून घेतले, एकदम असं मऊसर पीठ झाले। थोड्या वेळ तिने झाकून ठेवलं आणि घेतले छान असे गोळे बनवायला। आमच्या गणेशचं असं होतं की एवढेच गुलाबजाम झाले पाहिजेत, तो बोलत होता 45 गुलाबजाम झाले पाहिजे, तू दीदी छोटे कर। कढईमध्ये, ही कढई बघा छान अशी मला आईने लोखंडाची कढई दिलेली आहे। आमच्याकडे ही कढई आम्ही जास्त म्हणजे मसाला वापरायला, दिवाळीचं तळण तळायला असं वापरतो, कारण का खूप असं म्हणजे जास्त ह्याच्यामध्ये तळलं जातं, तेल पण भरपूर बसतं आणि पसरून तळले जातं। तर जाळ तुम्ही व्यवस्थित जर लावला तर ह्या कढईमध्ये खूप छान असं तळलं जातं। हा हे थोडी पातळ, करपत नाही, जर जाळ तुम्ही नीट केला तर ते काही करपत नाही। तर हे बघा गुलाबजाम छान बारीक ह्याच्यावर, म्हणजे जास्त मोठा जाळ लावला की कसं म्हणतो आपण, मोठ्या गॅसवर एकदम नुसते लाल होतात, आतून छान तळले जात नाही। बराच वेळ ह्यांनी बसून असे छान गुलाबजाम तळून घेतले होते, त्याच्यासाठी तो पाक ठेवलेला आहे। इकडे गुलाबजामचा पाक करायला ठेवलाय आणि त्याच्यामध्ये घातलेले आहेत तळलेले जे काही गुलाबजाम होते ते सगळे त्याच्यामध्ये घातलेले। ते कसे दिसतात गुलाबजाम कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि पिठात बघायचं होतं काय आहे का, हे विकत्रीचं पीठ आणलेलं आहे। थोडंसं ह्यावेळी पिठाचा गोंधळ झालेला आहे, म्हणजे हरभरा डाळ नाहीये, त्याच्यामुळे विकत्रीचंच पीठ आणलेलं आहे। ते ह्यांनी काय केलं, छान असं चाळून घेतलं, थोडंसं मीठ घातलं। म्हणजे शेवेचे लाडू बनवायसाठी ही तयारी चालू आहे पिठाची। सगळी कामं ह्यांच्याकडेच असतात, मी हे पीठ कधी मळलं नाही, कसं मळतात हेही मला माहित नाही। ते सगळं मी फक्त सोऱ्यामध्ये भरून द्यायचं आणि हे करायचं, चुरायला मदत करायची किंवा लाडू बांधायला। बाकी मला हे पीठ कसं मळायचं हे काही माहिती नाहीये, हे सगळं आमच्या ह्यांच्याकडे काम असतं। तर बघा छान असं पीठ असं मळून घेतलेलं आहे शेवेचे लाडू बनवायला। आता भरून द्यायचं आणि छान अशी शेव तळून घ्यायची। ते शेव जास्त तळायची नसते वाटतं, जशी आपण शेवेला म्हणजे शेव करायला शेव कशी थोडीशी लालसर होसपर्यंत तळतो तशी काय तळायची नाही। थोडीशी ही असली मऊ असली की ती काढायची आणि गरम गरम तिला चुरून घ्यायची। थंड झाल्यानंतर मग ते एक पाक वगैरे घालायचं असतं। तर मग कसं वाटलं आमचा छान असा चुलीवरचा फराळ, तो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। दिवाळीला पण आमच्याकडे असंच असतं, कसं बाहेर चुलीवर मस्त बनवायचं आहे बघा। तो बोलला की मीच शेव चुरणार आहे, गरम गरम चुरायची असते, त्याला सांगते मी, हे बघा भाजतंय तरी तो काय ऐकत नाहीये, त्या शेवेला गरम गरमच चुरायचं असतं। आणि ह्यांनी पण त्याला दाखवलं की तू अजून थोडीशी बारीक कर, पण त्याला मोठीच थोडीशी हवी आहे। तर हे बघा इकडे तन्वी बसली आहे भरून द्यायला, तिचे पप्पा तळतायत, गणेशचं हे करतोय शेव बारीक करतोय। आणि हे बघा छान असं खायचं तळलेलं आणि निवांत असं दिवांच्या खाली जाऊन झोपायचं। दोघी एकमेकीशिवाय राहत नाहीत, भांडण करतात आणि अशा छान बघा गार लागतं तर कशा बसल्यात। मांजरं आमची कलेकर, आमची सोना आहे का 8 दिवस झालं घरीच नाहीये, काय माहिती काय झाले, कुठे गेले तर कुठे शोधायचं सांगा तिला। मग शेवेच्या ह्याच्यामध्ये छान असा पाक घातला, ते पाक पण मी तुम्हाला सांगेल म्हणजे कसा बनवायचा आहे ते। आणि थोडंसं आहे ना थंड होऊन द्यायचं, छान पाक मिक्स करून घ्यायचा। ह्याच्यामध्ये इलायची पण घातलेली आवडीनुसार, तुम्ही काजू बदाम असे थोडेसे बारीक करून मिक्सरला घातले तरी चालतील। आणि ह्यात दोघांनी घेतलेले आहेत लाडू बांधायला, गणेश आणि तन्वी। छान असे लहान मोठे लाडू जसे साईजनुसार हवेत तसे करून घेतले। आमच्या गावाला पहिलं मी जेव्हा लहानपणी यायचे ना, एक लाडू असा बॉल सारखा लाडू माझी आजी बनवायची। रव्याचे लाडू पण तसेच आणि ह्याचे पण तसेच। कसे वाटले लाडू सांगा। झालेले आहेत आता लाडू बनवून घेतले, मग काय दुसरे मेनू बेसनचे लाडू।
म्हणजे हे बेसन भाजून लाडू बनवायचे आहेत. हे फक्त मला आवडतात आमच्या इथं म्हटलं तर जास्त, नाही तर बाकी सगळे शेवेचेच लाडू हे करतात. सगळ्यांना शेवेचेच लाडू आवडतात. छान बारीक ह्याच्यावर मी असं बेसन बराच वेळ भाजून घेतलेलं आहे. प्रत्येकाची कामं चालू आहेत. तन्वी भरून देते. तो गणेश बघा शेव चुरत बसलाय. इकडे इलायची घेतली मी कुटायला. मिक्सरमध्ये काही बारीकच झाली नाही. मग आपल्या खलबत्ता आणलेला आहे की नवीन, त्याच्यात छान अशी बारीक करून घेतली. सादळल्यासारखं झालंय पावसामुळे. थोडं मी सोलल्यानंतर कढईमध्ये गरम करून घेतली आणि मग कुठली. असं चालू आहे आमच्या सगळ्यांचं मिळून फराळ करायचं. कढई खाली घेतली मी आणि मग तूप घातलं. मी तूप जास्त घालत नाही, थोडंसं लाडू वळता यावे असंच तूप घालते, कारण आमच्याकडे जास्त तूप घातलेले लाडू आवडत नाहीत. हे बघा, आणि त्याच्यात पावसाचा गोंधळ असतो. आता घातली छान असं बेसन हे करून घेतलं, बारीक ह्याच्यावर भाजून घेतलं. परत तूप घातल्यावर पण बराच वेळ भाजून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये घातली पिठी साखर, इलायची, हलवून घेते आता छान असं. आणि असे घेतले लाडू वळायला. थोडेसे हाताने वळले आणि थोडेसे साच्यामध्ये मोदकाच्या आकाराचे लाडू तयार झाले. तर असे आज 2-3 मेनू केलेले आहे. शेव बनवली, शेवेचे लाडू बनवले, भाजून बेसनचे लाडू बनवले आणि मुलांनी बनवले त्यांच्या आवडीचे गुलाबजाम. असं होतं आज छान असा म्हणजे गौऱ्यांचा फराळ असा बनवलेला आहे आम्ही. कसा वाटला तो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही आमची बनवलेली गावाकडची मस्त अशी शेव.